शुभ दुपार सर्वांना. आम्ही एका मंदिरात आलेलो आहे. हे पहा, मंदिराचा हा गर्भगृह आहे. हे मंदिर शनी महाराजांचं आहे. न्यायताचे देवता, न्यायप्रिय देवता यांचं हे मंदिर आहे. खूप सुंदर अशी इथं थंड हवा सुटलेली आहे. हो हो, मंदिरात जाताना गुरुजी सांगतात तिथं की महिलांना तिथं प्रवेश नाही आहे, त्यामुळे तिथं आतमध्ये तुम्ही जाऊ नका. मी म्हटलं ठीक आहे. मग इथून हे बघा, हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. इथून सरळ गेलं की आतमध्ये मंदिर आहे. मंदिराची अशी मूर्ती आहे शनी महाराजांची. खूप लोक आतमध्ये तेल वाहिलं जातं, धूप दिवा लावला जातो, पण महिलांना मुलींना तिथं प्रवेश नाही. हे पहा, उन्हाची तीव्रता इतकी असल्या कारणानं आपल्याला ते मूर्ती दिसेना झाली. इकडं महाप्रसाद असतो, लागूनच असा डोंगर आहे. इतकं कडक ऊन आहे, दुपारच्या 2 वाजले तर इतकं थंड वाटतंय ना की पलीकडंच लगेचच नजदीकच डोंगर आहे. खूप सुंदर वातावरण आहे. इतकं थंड वाटतं ना, इथं जाणवतच नाही की एवढा कडक उन्हाळा चालू आहे. इथं बघा, असं छोटंसं तळ आहे. इथं रात्रीच्या कारंज्या उडतात. ही लक्ष्मींची मूर्ती आहे. जसं काय ते स्वर्ग लोकात आणि पृथ्वी लोकावरती असं ते प्रकटले असं एक जाणवतं. एक क्षणभर असं पाहिलं की समोरून चालत गेलं की इथं एक मंदिर आहे. ह्या मंदिरातसुद्धा खूप थंड वाटतं. ह्या मंदिराचा गर्भगृह आहे. खूप सुंदर वरती सुद्धा आहे. आपण मंदिराचा हा काय आपण म्हणतो तळघर कसं असतं आपलं, तसं खाली पायऱ्या उतरून जायला पण एक तळघर आहे. भगवान शंकरांची, महादेवांची ही ध्यानमुद्रेत बसलेली मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. मंदिराच्या बाहेरील नारळाची झाडे आहेत, मोगरा, अजून सोनचाफा, चाफा अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी झाडं आहेत. खूप सुगंध प्रसन्न वाटतं. इथं पण तळघरात उतरून जायला शनींचं मंदिर आहे, पण शनींच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही आहे, त्यामुळे तिथं काय खाली तळघरात आपल्याला जाता येत नाही. मंदिराच्या बाहेर अशा पाण्याच्या टाकी आहेत आणि इथे कमळ आहेत. एका सुद्धा कमळा खरं फुल आलेलं नाही.